माय काजल एकटीस आली म्हणते बिचारे. शांताबाई तिकडे वाट पाहत असेल ना, शांताबाई वाट पाहत असेल. ते काय म्हणे मायाच पाठी मागे ये जा म्हणे. आणि आपण किती उशीर लावून राहिलो बापा. ते गेल्यावर कम से कम 3 तास झाले, म्हणजे 12 तर वाजले हो जाग्यावरच. जाऊ दे ना माईक कमाल, काय टेन्शन घेतो तू? काय टेन्शन घेतो म्हटलं. तिला एवढीच कदर होती आपल्या वावराची, तर सकाळी शाला अगोदर सांगाले ती वक्तावर आणि वक्तावर होणार आहे काय? राहिलं आपलं जेवण खावण. आणि तू सांग शरीराला जेवण भेटल्याशिवाय बरोबर एनर्जी तरी येते का शरीराला? तूच सांग, फुर्ती येते का चांगली? माय हो काजल, तू हे बरोबर आहे. आता ते वक्तावर यांत वक्तावर नाही होत बाई. आता स्वयंपाक पाणी गिर आहेच आपला. आणि जेवल्याशिवाय बिचारे अंगाला तर तरी नाही येत. बरोबर आहे तेवालं. मग तेच तर. अहो तिने जर आपल्या सकाळी सांगितलं असतं तर कसं आहे, आपण 8 वाजता गेलो असतो. करायचं कसं आहे, लेव लाव टाकून द्यायची इकडल्या तिकडे बिया. काय एकदम येणं करत बसायचं, एकदम निचनपणाने नाही करायचं. लेव करायचं आणि तेले सांगून द्यायचं चित्रा बोलून असं लेव करायचं आणि बस. काय माय बाई मी कोणाला म्हणू आता सांगा, कोणाला म्हणू म्हटलं सांगा. 2 जण इथंच बसलाय माय, तुमच्या 4-5 जणीले मी सांगितलं माय वावरात कामाले, तर असेच कामं करता का हो तुम्ही? माय पाठीमागे येता म्हणा ना, आल्याच नाही अजून. तिकडे माय नवरा माय जीव खाऊन राहिला. कवा येते बाया कवा चालता तुम्ही? कवा चालता नाही तर सांगून द्या बाई नका येऊ. अमाय शांताबाई, आमचं झालं बिचारे. ही आपली कलावती ना, तिची मायच नाही आली व आमचं झालंय. बस शांताबाई बस. 15 मिनिटात आम्ही निघतोच. तू जाय ना आता, खरंच त्या पाठीमागे येतो. टेन्शन नको घेऊ. खरंच येतो आम्हालाच कदर आहे बाबा. तुला आम्हाला लय वेळचं सांगितलं, पण ते कसं आहे, तू वक्तावर सांगशील ना, आम्ही जेवण खाऊन करून नाही का बाबा. आम्ही जेवण तेव्हाच काम होईल ना. लेवलाव काम केलं ते कोणी म्हणशील बाबा तू? हो ना बिचारे काजल ते बिचारे काका भल्ले डोकसे खाऊन राहिले मायावाले. असं शपथ पकडून माया मागं लागले, अन्न बाया. आता मी का तुम्हाला खांद्यावर डोकसे उचलून घेऊन जाऊ का माय? सांग आता. किती वन घुमली मी काही करून. तर आता तुम्ही भेटल्या, आणि तुम्ही भेटल्या तर तुम्हाला घरी नाही करू शकत बापा. तुम्ही तुमचे नखरेच दाखवा आता. तुम्ही म्हणाल जाय तिकडे, आम्ही नाही येत, तर तुमच्यावर मला दबाव टाकायला बिचारे जरासं खेस पाहा लागते नाही काय? नाही हो बापा शांताबाई, नखरे दाखवतो बापा. आम्ही का जवान बाय काय का नखरे दाखवाले? नखरे तुमच्यासारख्या बाया दाखवते, वयस्कर. आम्ही नाही दाखवत नखरे. आम्ही कामाशीन काम, लेण्याशीन लेन, देण्याशीन देण ठेवणाऱ्या बाया होय आम्ही. हो, आम्ही मराठी माणसं आहे, आम्ही सांस्कृतिक माणसं आहे. आम्ही सांस्कृतिक वारसा जपतो आमचा. इथं कोणाला सांगून राहिली? त्यापेक्षा 10वी तर फेलच आहे तू. मी 12वी फेल आहे. शिकू नको मला जास्त. शिकवायची कामं नको करू. तुम्ही एवढं सांगा मला, तुम्हाला कामाला यायचं आहे की इथं होबास काय करायचं आहे? अमाय शांताबाई, चिडचिड नको करू, चिडचिड नको करू. बस त्याच मागं येतो. जाय तू आता जाय. नाही बाई मी काही जात नाही. मला की तुमच्यावर भरोसा आहे नाही. तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जातो मी आता. हो चला लवकर. चल बापा. घ्या ग बायानो, फटाफट सरतेच्या मागं धावा. एकही दाना मागं पुढे नाही झाला पाहिजे. बरोबर करा. बरोबर. हो पाटलीन बाई, निचंद्रा तुम्ही निचंद्रा, काही टेन्शन नका घेऊ. करतो आम्ही बरोबर. आम्ही काही आताच काम नाही करू राहिलो. आम्हाला दरवर्षीच काम करायला लागते पेरापाराचे. हो मला माहिती आहे ना, तुम्ही नेहमीच करता म्हणून माहिती आहे मला. ओय माई बाई, माहिती आहे ना पाटलीन बाई तुम्हाला. निचंद्रा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. करतो आम्ही बरोबर. हो तुम्ही लक्ष जरी नाही ठेवलं ना, आम्ही चांगल्या स्वाभाविक बाया आहे. आमचे नियती चांगले आहे. आम्ही सर्वेच चांगलंच पाहतो. आम्ही लोकांचं चांगलं करू तर आमचं चांगलं होईन बापा नाही काय? काही टेन्शन नका घेऊ पाटलीन बाई तुम्ही. पाटलीन बाई सगळं समजते म्हटलं आम्हाला जर समजलं नसतं तर कशाला आम्ही मेरणं करायला आलो असतो नाही का? बरं बाई जाऊ दे. करा तुम्ही काम करा. सॉरी माझं चुकलं, तुम्हाला म्हटलं मी. बैला भाऊ बरोबर पाहिजे म्हटलं. बरोबर पाहिजे आपलं पेरणं एकदम मस्त झालं पाहिजे. एकही जाणं इकडे तिकडे नाही पडला पाहिजे. आणि लाईनशीर काम आलं पाहिजे मस्त लाईन दोरीनं. हो काकाजी बरोबर करा. बघ जा थोडं नाही का? तुमचं लक्ष इकडे भटकू नका देऊ. आणि बरोबर पाहिजे बैलांना. पेरलेल्याच्या पाय नका द्यायला लावू. बरोबर करा बापा. हो अमाय पार्वती, नवऱ्याच्या पुढे बायको आहे वाटते बाई. काय सांगू तुला मी आता. ते काय म्हणते, पायदा म्हणते पेरल्यावर पाय दिन म्हणते, बैल म्हणते. आता तू सांग हे पुरे पेरणं करते तसंच करते काय? बैल पाय देऊ. आता इलेच नाही समजत त्या माणसाला. किती दिवसापासून माणसं काम करते, आणि हे बाई आपल्या काही मदत टेम्पो मारून राहिली. होड बापा. अरे काही टेन्शन नका घेऊ पाटलीन बाई. नाही झालं माईक होतं तुमच्या हातात दिन मी गाडी. मॉय बाई सगळेच जण खूपच इकडे आहे बाबा. तुम्ही इकडे झाले बायापासून तर माणसापर्यंत. तू ते तशी म्हणशील ना, तर ते तसेच उत्तर देणार आहे तुले. त्या आजचे काम करू राहिली काय? तू आता कास्तकारी पोहून राहील तू. त्या लहानपणापासून त्याच्यातच आहे ना मातीतल्या. लहानपणापासून मातीतल्या असाले तर त्याच्यापेक्षा तुला जास्त समजन का त्याला जास्त समजन? हो म्हणा. माझ्या मामाकडे होती पण मी काही जाऊ नये. बरोबर आहे, जाऊ द्या. काय माय काकी शांताबाईच्या वावरात पेरणं गिरणं केलं असेल का ते ना? बरोबर माय पार्वती केलं नसेल बापा. चालू असन आपल्यासारखं. आपण कसं करताय ते तशीच करतच असन बापा. कसं करते ना काय करते. पहिलं शांताबाईशी नफरत आहे बापा त्याला, कलावतीले. शांती पागल आहे ना मग, पागलच आली. तिने जर आपल्याला पहिले जर सांगितलं असतं ना, तर आपण तिच्याच वावरात गेलो असतो. काय आपल्या माणसं सोडून परक्याच्या वावरात आलो असतो पण नाही काय? 2 गोष्टी ऐकाली. काय तिच्या इच्छा नवरा बिचारे वक्तावरच करते सारं. नाही तर काय माय नवऱ्या पायी तर मागच आहे ते. नवऱ्या पायी सांग, नवऱ्या पुढे असते का काही बायकोचं बिचारी? आता काय ते तरी काय करणार आहे?
आपण काय करू, आपलं उद्या नाही परवा तिच्या वावरात जाऊनच पाहू. बिनिंग ते का नाही, कुठं कुठं पेरला, कसं कसं पेरला पाहून येऊ. मला शंका आहे बाबा त्याच्यावर. मला असं वाटते करून लेव लावणं बस 10 करोड एका दिवसात होत नाही. आणि पैसे चौघीच जणी आहे बापा त्या. नाही तर काय महाराष्ट्र ह्या गंगीनं तरी काय बापा त्याचा तुंगा सांगायला लागत होता. त्याचा तुंगा सांगायला 2 दिवस अजून केलं असतं लेट. सापडला नसतं तर तिच्या नवऱ्यानं केलंच नसतं पेरणं. गंगी चालली तिच्या घरी, कलावतीच्या घरी तिला घेऊन. अमा शांताबाई आता कशा कशीच करे ना बापा. मी तरी काय करू बापा. तू कशी काय म्हणून राहिली बाबा पार्वती मले. तर ते म्हणे बाई काही करून मला तुंगा पाहूनच दे म्हणे. माझी मजबुरीच आहे म्हणे बाबा. तर मग मी काय करू, नरा धमान तिला करूनच द्या लागलं. बरं जाऊ द्या काही टेन्शन नको घेऊ. पाहू आपण नंतर काय नाही तर. आता हे करा आपलं पहिले, आपलं पुरं करा. आपल्याला नाव बटन ठेवले पाहिजे. हुर 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 रे बैला. अरच्या माय बिन बैलही ऐकत नाही. हुर 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 रे हुर. थकला माय बिन. हुर 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 हुर. अरे अर काका आबा त्याला तानगीन लागली असन काय. तानगीन लागली असन का म्हटलं. आणू का पाणी त्याला पाजाले. कुठं गा आताच पाजून आणलं मी त्याले. पाजून आणलं नाही तर लावलं. बम पाणी पेले आहे ते कोयना जवळ असल्याने करू राहिले, ते अडसल्याने करू राहिले. पाहिजा बापा शांताबाईच्या इच्छी वय म्हणून कसंही लावून द्या ना बस. लेव काम करा. शांताबाई तुला काय वाटते आम्ही आजच काम करू राहिलो काय. आम्ही आजच काम करू राहिलो का म्हटलं. तुलाही माहित आहे आम्ही लायनाचं मोठं झालो, तो सारा मातीतच मोठं झालो म्हटलं. सांगू नका आम्हाला. हो ना, तर सांगून तर अशी राहिली का पहिल्यांदाच आलो आम्ही वावरात. शांताबाई आम्ही सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या बाया, स्वाभाविक बाया वय म्हटलं आम्ही. आम्ही कोणाचं करू तर चांगलंच करू, वाईट कोणाचंच नाही करू म्हटलं. हो ना तर. काय माय कलावते मला सांगून राहील लायनाची मोठी म्हणते मातीत झाली म्हणते. आम्ही का सोन्यात झालो का बापा. आम्ही मातीतच लायनाचं मोठं झालो. पण एवढं आहे का माणसाला माणसाची नफरत असते. त्या नफरत पाहिजे तुम्ही करून टाका म्हटलं माया काया बाजार. म्हणून राहिली बाबा तुम्हाला. कसं आहे तोंडावर बोल नसते आपलं. 400 रुपये रोज घेऊन राहिला फुकटात काही करून नाही राहिल्या. हो बापा आम्ही आता करून राहिलो तर आम्हाला उचकण्यात देशील का शांती तू 400 रुपयाचा. आम्ही वय म्हणून आलो तरी त्या कामात पडलो तरी बघतात. आणि दुसरं कोणी असू तर आम्ही गेलोय नसतो म्हटलं. नाही हो बापा काकी मी तर म्हणून राहिली. तू काय आली तू राहती घरी सो बापा. हो ना चालली म्हाताऱ्या वयात कामाले. त्या पोरीला समजत नाही काय नाही जरासं. ओय बाई शांता आम्ही लखपती नाही माय घरचं. हातावर अन्न पानावर खाणार आहे बिचारे आमचं. कसं आहे दोघी गेलं तर सांचं काय भागते आमची. नाही तर आमचं काही भागत नाही ना. त्यासारखं काही आम्ही जास्त काही सुखी आहे नाही बापा. देवानं आम्हाला जेवढं दिलं तेवढं सुखी आहे आम्ही आमच्या हातानं कमावतो आणि खातो बापा. होते तोपर्यंत येईन माई मग काय येते. पोरीला काय समजायला पाहिजे तिला माहित आहे. पोरगी एकटी काय करण म्हणून. अरे कमलबाई ते माती जराशी बरोबर झाकलं तिच्यावर. अद्दर नको ठेवू बापा. डुकरं पाखरं माकरं खाऊन घेईन ना बी त्या बिया. बरोबर माती किती झाका बाबा त्याच्यावर. हो शांताबाई सांगू नको मला. झाकूनच राहिली. पहिले म्हटलं समोरच्या 2-3 जागी बिया लावतो म्हटलं आणि मग याच्यावर माती झाकतो म्हटलं. हो असं व्हायते. बाई तू निंदावणीच गोष्ट करून राहिली. पहिले हे पात घेतो मग ती पात घेतो. असं कचऱ्यासारखं असं काही काम नको करून ठेवू बापा कमल. 400 रुपये रोज घेऊन राहिला ना फुकटात तर काही करून नाही राहिल्या. शांताबाई 400 रुपये रोजानं आल्या 400 रुपये रोजानं आल्या किती वेळ टोमने मारता लोकांच्या वावरात. तू काय उधारीत म्हटलं फुकटात पाला घोयतं काय. फुकटात पाला घोयाले मोठी सांगून राहील तर त्या मैत्रिणी तर आले जीवाभावाच्या मैत्रिणी आले. लोकांचा होकाने सोडला ते ना त्या वावरात यासाठी. आणि तू मोठी गोष्टी सांगून राहिली आम्हाला 400 रुपयासाठी. हो ना मग सांगून दे असं. आम्ही फुकटात करून दे तुले. फुकटात करून देऊन समजून जाऊ. एखाद्या गरीबाची आम्ही मदत केली बाबा. आमचं मन चांगलं आहे. स्वाभाविक माणसं आम्ही. सांस्कृतिक वारसा जपणारे. माय उरकावा ना बापा. कामाला आल्या का भांडणाला आला तुम्ही. बस बापा जाय शांताबाई पाणी घेऊन आण आमच्यासाठी. पाणी आणलं आम्ही. जाय पाणी आण गिरी येऊन तू आमच्यासाठी. आम्हाला ताण लागली बापा. हो कल्लावते थांब सांगतो मी तुले. मावरलं काम होऊ दे मग सांगतो तुले मी कसं राहते तर शायनवानाची. हो आणतो कमल आणतो मी पाणी आणतो.